तर नीट पेपर फुटी प्रकरणी देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिकेमध्ये गदारोळ सुरू आहे, तर दुसरीकडे पोलिसांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। मुंबईमधील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एका पोलीस कर्मचाऱ्यानं पुन्हा आंदोलनामध्ये दिसल्यास खिशात ड्रग्जची पावडर टाकून गुन्हा दाखल करू, जामीनही मिळणार नाही अशी धमकी दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याची बदली करण्यात आल्याची माहिती मिळते। या व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी मात्र पुष्टी करत नाहीये। कसम से घर पे इधर वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं बिल्कुल नहीं बिल्कुल मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किधर में। अरे नहीं हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। अरे नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। ठीक है सर जाएंगे। दरम्यान हा व्हिडिओ ज्या आंदोलक विद्यार्थ्यानं शूट केलेला आहे त्याचं नेमकं या व्हिडिओ संदर्भात काय म्हणणं आहे आपण पाहूयात। मी दादरमध्ये प्रोटेस्ट करायला गेलो होतो शिवाजी पार्कमध्ये आणि प्रोटेस्टच्या दौरान मी व्हिडिओ काढत होता ताकी मी जेवढे पण जे काय घटना घडते ते मी माझ्या फोनमध्ये कॅप्चर करू शकतो। आता व्हिडिओ काढताना काही पोलीसवाल्यांनी मला ताब्यात घेतलं, मला डिटेन करायची ट्राय केली, डिटेन केलं पण मला, आणि ज्या व्हॅनमध्ये मला टाकलं तो ऑफिसर जो पोलीस कार चालत होता तो आम्हाला सोडताना धमकी देतो की 50 ग्राम पावडर आमचं जेबमध्ये टाकून आम्हाला जेल करू शकतो, अशी टाईपची आम्हाला धमकी दिली। पुढे काय केलं? पुढे काय झालं नाही आमच्यासोबत, कारण आम्ही तर त्या रॅलीमध्ये आम्ही मध्ये गेलो, परत आम्ही रॅलीमध्ये गेलो, जॉईन झालो आणि सगळं